नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखसमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय आहे आपला देव दिवाळी कधी आहे। देव दिवाळी 21 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या आहे। 21 नोव्हेंबरला आहे देव दिवाळी। आता या दिवाळीचं महत्त्व जरा वेगळं आहे, कारण तुमच्या मनामध्ये शंका आली असेल की आत्ताच त्रिपुरा पौर्णिमेला पण देव दिवाळी झाली। पण त्रिपुरी पौर्णिमेला जी देव दिवाळी झाली ना, तर ती उत्तर भारतामध्ये असते। आपल्याकडे आणि आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला देव दिवाळी ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेलाच असते, म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा देव दिवाळी असतो। म्हणजेच उद्या 21 नोव्हेंबर 2025 रोजी आपली देव दिवाळी आहे। आणि याचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र व लक्ष्मी प्राप्तीचा आहे। मार्गशीर्ष महिन्याला इतकं धार्मिक आणि आध्यात्मिक मानलेलं जातं, कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री हरी विष्णूंचा प्रिय महिना आहे। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार आपण करतो। मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी पूजन करण्याचे एक विशेष आणि वेगळं महत्त्व आहे। म्हणून मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीसाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देव दिवाळी साजरी केली जाते। व देव दिवाळीच्या निमित्ताने आपल्या घरातील, गावातील, घराण्यातील चालत असलेल्या सर्वच देवदेवतांना नैवेद्य अर्पण करतात। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस म्हणजेच उद्या मार्गशीर्षचा पहिल्या दिवशी देव दिवाळी किंवा दीपावली सण येतो। आपण जेव्हा अश्विन शुद्ध कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो व तेव्हा भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात। त्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागी होतात, त्यावेळेस चातुर्मासही संपतो। आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते। या निमित्ताने सर्व देवदेवतांचे स्मरण करणं हा या दिवाळीचा सणाचा हेतू आहे। चला तर बघूया या दिवशी आपण देव दिवाळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल। आपल्याकडं 33 कोटी देव आहे अशी संकल्पना आहे। तर हा कोटी शब्द मराठीत नसून संस्कृत मधला आहे। म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या 33 कोटी देव आहे, तर हा 33 कोटी देव हा संस्कृत शब्द आहे। संस्कृत भाषेमध्ये कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे, ईश्वराने निसर्गाची व्यवस्थापना करण्यासाठी 33 कोटी देवांना कारभार सोपवला। त्याच्यातच 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र आणि 1 प्रजापती असे 5 स्तर आहेत। प्रत्येकाचे कार्य खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार सोपवण्यात आले। असे एकूण 33 प्रकार झाले। त्यालाच 33 कोटी देव असं म्हणण्यात आलं। अशा सर्व देवांचे स्मरण देव दिवाळीला केलं जातं। देव दिवाळीच्या दिवशी देव्हाऱ्यात आपल्या देवघरामध्ये तेला तुपाचे दिवे लावावे। या दिवशी आपल्या देवघरातल्या देवांचा पंचामृताने अभिषेक करावा व देवांना अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावे। या दिवशी देव दिवाळीच्या दिवशी या दिवशी घरातील कुलदेवता, इष्टदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता आणि आपल्या गावातील अन्य देवता म्हणजे आपल्या गावाकडील महापुरुष मुंजोबा, वेतोबा, बिरोबा, टुटुनबाबा, उपदेवता या सर्व देवतांना त्यांना त्यांच्या मानाचा नैवेद्य दाखवला जातो। आपल्या गावाकडे जे पण देवता असतात, त्या गावात वेगवेगळे पद्धत असते, देव असतात त्यांच्या शिवाला गावामध्ये, त्या दिवशी देव दिवाळीच्या दिवशी त्यांना त्यांचे नैवेद्य दाखवायचे असतात व त्यांना मानाचा भाग म्हणून प्रसाद नैवेद्य अर्पण करायचा असतो। या सर्व देवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी तरी पूजा होऊन त्यांची पूजा केली जाते, आदर सत्कार केला जातो। हे केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते। त्यांना नैवेद्य दाखवणं हे आवश्यक असतं।
वर्षातून एकदा तरी. म्हणून कोकण प्रांतीय लोक देवदिवाळीला देवांचं नैवेद्य असं म्हणतात. देवदिवाळीला आपल्या प्रथेनुसार नेहमीच्या ताटामध्ये पुरणाचे कडवे, बटाट्याचे वडे, साध्याचे घागरे आणि वडे, वन घाटले, वेगवेगळे पदार्थ सुद्धा नैवेद्याला दाखवतात. आपल्या ज्या ग्रामदेवतांना नैवेद्य असन ते नैवेद्य या दिवशी केले जातात. त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो आणि एक नैवेद्य बाहेर कामकरी लोकांना दिला जातो. देवदिवाळीच्या निमित्ताने घरातील, गावातील, घराण्यातील पूर्वीपासून चालत असलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा आदर सत्कार केला जातो. आणि या देवदिवाळीच्या दिवशी हे केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. व देवदिवाळीच्या दिवशी सुद्धा अंगणामध्ये दिवे लावले जातात. आपल्या देवघरामध्ये सुद्धा सुशोभित दिवे केले जाते. अशा प्रकारे देवांची दिवाळी थाटामाटात साजरी केली जाते. अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.